नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अधिराज हा स्वतःचा रुमाल काढून नित्याच्या बोटाला बांधून देत असतो. तिच्या बोटातून रक्त वाहत असतं हे पाहून तो खूपच बेचैन होतो. त्याच वेळेला नित्या त्याला बघते आणि म्हणते की अधिराज, हे सगळं काय करतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की किती चिरलंय बघा बोट, तुम्हाला काही कळतंय का? हो, किती लागलंय ते. आणि थोडा वेळ जर जास्त बोट चिरलं गेलं असतं तर बोट कापलं गेलं असतं. तुम्हाला कळतंय की नाही हे किती डेंजर आहे ते? त्यावेळेला मग नित्य हसत असते आणि गालातच हसत ती त्याची अवस्था बघत असते. आता अधिराज म्हणतो की काय हसताय? तुम्हाला ही सगळी गंमत वाटते का? किती त्रास झाला असता तुम्हाला, आणखी जर त्रास झाला असता तर, किंवा बोट चिरलं असतं तर? तेव्हा ती म्हणते की अधिराज, मी तुझ्याकडे बघते, तुझी माझी घेणारी काळजी बघते आणि तू माझी किती काळजी घेतोयस ना, हे सगळं पाहून मला खूप बरं वाटतंय. तुला कळतंय का की ही काळजी म्हणजेच आपलं प्रेम आहे. आपलं एकमेकांवरचं असणारं प्रेम म्हणजेच काळजी आहे ना. आणि अशा रीतीने आपण दोघेही योग्य रीतीने संसाराला लागलो, हे कळतंय का तुला? तेव्हा तो म्हणतो की हो, ते काही बी असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्वयंपाक करता येत नसेल तर कशाला करताय? तेव्हा ती म्हणते की अरे, असं कसं बोलतोयस तू? तेव्हा तो म्हणतो की अहो, सोन्याचा चमचा हातात घेऊन जन्माला आलात तुम्ही, तर तुम्हाला कसं जमणार? तेव्हा ती म्हणते की अरे, जमतं मला आधीपासूनच, पण काय ना, तुझ्याकडे लक्ष देऊन करत होते ना, म्हणून हे सगळं झालं. तेव्हा मग तो म्हणतो की काय गरज होती माझ्याकडे लक्ष देऊन करण्याची? नीट लक्ष देऊन काम करत जा ना. उगीच जास्त काही झालं असतं तर, थोडं पुढे गेलं असतं तर बोट चिरलं असतं ना. तेव्हा ती म्हणते की नाही, मला काही होणार अधिराज. तुझी ही सगळी काळजी आहे ना, ती मला काहीच होऊ देणार नाही आणि आपल्या संसारात ही काळजीच मोठी जागा घेऊन आहे. म्हणूनच तू अजिबात काळजी करू नकोस. तू माझ्यासोबत आहेस, मला काहीच होणार नाही आणि ही आपल्या संसाराची सुरुवात आहे. असं म्हटल्यावर तो हसायला लागतो. आणि तितक्यातच पाहुणी तिकडे येते आणि त्या पाहुणी दोघांनाही एकमेकांकडे बघून गुलूगुलू बोलताना हसताना बघते. तेव्हा पाहुणी म्हणते की झालं, ही ना कधीतरी माझ्या अधिराजा चिकटण्याचं कारणच बघत असते. कधी ना कधीतरी त्याला चिकटूनच असते नुसती. प्रत्येक वेळेला बघावं तेव्हा नुसती अधिराजच्या आजूबाजूलाच असते, असं म्हणून तिला चिड येत असते. नंतर मग ती आता म्हणते की आता ही पालकीन बाई काढेल नाही काढेल, मला तरी या नित्याला घराबाहेर कायमचं काढलंच पाहिजे. तेव्हा शालिनी विचार करत असते की त्या आश्रयाला काय वाटतंय? त्याला वाटतंय की मी एकटी काहीच करू शकत नाही. आता कळेल त्याला ही शालिनी काय चीज आहे आणि ही शालिनी नियतीला पण फिरवू शकते. चल, आता तुझा हुकमे एक्का वापरण्याची वेळ आली आहे, असं म्हणून ती आता बाहेर येते. किचनमध्ये राजमाचं काम सुरू असतं. ती अचानक राजमाच्या समोर येऊन उभी राहते. राजमा म्हणते की बापरे. तेव्हा शालिनी म्हणते की काय गं, काय झालं घाबरायला, मिस्टर आहे ना? तेव्हा ती म्हणते की नाही मालकीनबाई, तुम्ही अचानक अशा समोर येऊन उभ्या राहिल्या ना, म्हणून मी घाबरले. मग ती म्हणते की एक काम आहे तुझ्याकडे. ते म्हणते की कसलं काम मालकीनबाई? तेव्हा शालिनी म्हणते की आता तुला एक काम करायचं आहे छोटंसं. तुला ना त्या नित्याला फोन करायचा आहे. तेव्हा ती म्हणते की नित्याला कशाला फोन करायचा आहे? तेव्हा ती म्हणते की तिला फोन करून तुला एका जागेवर भेटायला बोलवायचं आहे. ती म्हणते की नाही नाही, मला तिला फोन नाही करायचा. शालिनी म्हणते की तुला विचारतोय कोण? तुला सांगते मी की तुला तिला फोन करायचा आहे. त्याच वेळेला आता शालिनी तिची वेण्या धरते आणि म्हणते की तुला हे काम करावंच लागेल. काहीही झालं तरीही तू या सगळ्यापासून लांब राहू शकत नाही. तुला काय मी ते नित्याला मिठ्या मारायला नाही सांगते. तुला फक्त इतकंच सांगते की तुला त्या नित्याला फोन करून बोलवायचं आहे. बाकी ॲड्रेस बिड्रेस तिला नंतर पाठवता येईल. आता फक्त तिला फोन कर आणि म्हण की नित्या मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे आणि जरा एका महत्त्वाच्या कामावर या. बरं, आणि एक आणखी की ते म्हणजे तुला आवाज काढायचा आहे, तो अगदी दाबून काढायचा आहे, घाबरल्यासारखा काढायचा आहे. तेव्हा ती म्हणते की नको ना मॅडम, कशाला उगीच तिला फोन करू मी? मला नाहीच बोलायचं आहे ना तिच्याशी. जर काही संबंधच नाही ठेवायची तर बोलू तरी कशाला? तेव्हा मग शालिनी म्हणते की तुला सांगितलेलं कळत नाही ना? का मला उगीच चिडायला लावते, का रागवायला लावते? आहे ना चांगली तुझ्यासोबत, मग राहा ना चांगली. बोल तिच्याशी फोन करून. तेव्हा मग आता नित्याचा फोन वाजल्यावर नित्या बघते की लक्ष्मीचा फोन मला आला आणि ती म्हणते की फोन स्पीकरवर टाक. त्याच वेळेला ती म्हणते की नित्या मॅडम, जरा जरा मला भेटायचं आहे तुम्हाला. एक महत्त्वाचं काम आहे तुम्हाला पत्त्यावर. तितक्यात शालिनी कट करते फोन. नित्या म्हणते की काय झालं? हा फोन कट का केला असेल? तेव्हा शालिनी म्हणते की तुला काय सांगितलं मी? आता आपण लोकेशन पाठवूया. जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. त्यावेळेला आता इथे नित्या अलर्ट होते. ती म्हणते की मला ही अशी का म्हणाली? मला आई किंवा नित्या का नाही म्हणाली? ही मला नित्या मॅडम म्हणाली, याचा अर्थ की आजूबाजूला कोणीतरी नक्कीच होतं आणि कोणीतरी नक्कीच तिला काहीतरी सांगितलं असणार. शालिनी, बहुतेक शालिनीनेच हे सगळं करायला सांगितलं असणार. आणि त्यानंतर पाहुणी आता शालिनीला फोन लावून म्हणते की ह्यांचं काय चालू आहे? अहो, तुम्ही काही करणार आहात की नाही? ती नृत्या नुसती अधिराजला जाऊन जाऊन चिकटते. तुम्ही तिचा काही निकाल लावणार आहात की नाही? मला तरी सांगितलं की तुम्ही तिला बाहेर काढणार. तेव्हा मग पाहुणीला ती म्हणते की हे बघ, आता नित्याला शेवटचं बघून घे आणि आणखी एक काम कर. ते म्हणजे नित्या घरातून निघाली ना की मला फोन कर. आज नित्याचा शेवट निश्चित आहे. तुझंच काम करते गं मी. आता एक काम कर, फक्त ती निघेल तेव्हा मला कळव.
आणि मला सांग तिथे तिला कोणासोबतही जाऊ देऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, इथे कोणी नाही आहे, अधिराज पण घरात नाही. ते म्हणते की बेस्ट झालं, चल आता मग तिला कोणाबरोबरही जाऊ देऊ नको, तिला एकटीला घरातून बाहेर काढ, म्हणजे तुझं काम झालंच समज, नित्या कायमची या जगातूनच जाईल. तेव्हा हे ऐकून पाहुणी म्हणते की काय करणार आहे नेमकी मालकीनबाई. नित्या आता विचार करत असते की काय करू, जर मी अधिराजला कळवलं तर तो या सगळ्यावर विश्वास नाही ठेवणार, म्हणूनच मला आता एक काम केलं पाहिजे. आता लोकेशन येतं. ती म्हणते की लोकेशनही पाठवलं आहे मला. ती असं तोंडाने का सांगत नव्हती. बहुतेक हे सगळं शालिनीचंच कारस्थान असणार, काहीतरी घातपात हा नक्कीच होऊ शकतो. म्हणून ती लवलीला फोन लावून सांगते की लवली, एका ठिकाणी तुला यायचे आहे, मोठं अर्जंट काम आहे, ते तुला करावं लागणार आहे. बरं, हे बहुतेक शालिनीचा सगळा ट्रॅप असू शकतो, तुला ही व्यवस्थित यावं लागेल, नीट ये, असं म्हणून ती लोकेशन त्याला पाठवते. नंतर आता इथे पाहुणे ही तिच्यावर लक्ष ठेवून असते की ती कधी घराबाहेर पडते. शालिनी म्हणते की झालं. तितक्यातच आता फोन येतो आणि पाहुणी म्हणते की झालं मालकीनबाई, तुमचं काम झालं, नित्या एकटीच घराबाहेर पडली आहे. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की गुड, चल आपलं काम झालं, ठेव आता फोन, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि नंतर मग आता शालिनी म्हणते की झालं नित्या, आता तुला शेवटचं मी बघणार आहे. आणि पाहुणी म्हणते की काय झालं असेल, मालकीनबाई नेमका कसला विचार करतात काय माहिती, बघूया कळेल तरी. तेव्हा आता लवली निघालेला असतो. अम्मा म्हणते की बेटा नको की जाऊ, असं एकलीला मला सोडून कथे जातो तू. तेव्हा तो म्हणतो की अगं अम्मा काळजी करू नको. ती म्हणते की मला असं एकटीला तुझ्या जीवावर टाकून भ्या वाटतंय रे. तेव्हा तिला अम्माला जयदीप आणि गौरीची आठवण येते. तो म्हणतो की अम्मा हे बघ, काळजी करू नको, मी महत्त्वाच्या गोष्टीवर चाललो आहे, तिथे कदाचित काही होऊ शकतं, पण मी लक्ष ठेवेन. आणि हो, तू इथे व्यवस्थित राहा, दरवाजा मी वाजवल्याशिवाय अजिबात उघडू नको, आणि तू इथे लक्ष ठेव. बघ, मला आशीर्वाद दे, मी जे सगळं करतोय त्यात मला सफळता मिळू दे. तेव्हा ती आशीर्वाद देते आणि म्हणते की देवा विठ्ठला, माझ्या पोराची रक्षा कर रे, असं म्हणून आता ती पुन्हा देवाला हात जोडते. नंतर आता राजमा म्हणते की मालकीनबाई काय झालं नेमकं, तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय. तेव्हा शालिनी हसत असते आणि म्हणते की अगं बेटा तू घाबरतेस कशाला. अगं, तेव्हा ती म्हणते की आपल्याला जायचं आहे का कुठे. ती म्हणते की नाही, कुठेच जायचं नाही आहे, तुला माहिती नाही आहे आता काय सोय केली ती, जिला नित्याला तिथे बोलवलं ना, तिथे काय गोष्ट घडणार आहे ती तुला इथे लाईव्ह दाखवते, कुठेही जाण्याची गरज नाही आपल्याला बाळा, असं म्हणून ती लॅपटॉप उघडते आणि तिकडच्या कॅमेरामधून सगळं बघत असते. तेवढ्यातच आता ती सोमाला फोन करते आणि म्हणते की सोमा, सगळं सेट आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना. आणि त्यावेळेला तो म्हणतो की अजिबात काळजी करू नका, पूर्णपणे 2 विषारी वायूचे सिलेंडर तिथे ठेवण्यात आले आहेत आणि त्याचा पाईप त्या रूममध्ये सोडण्यात आला आहे, म्हणून अजिबात काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. हे ऐकून आता राजमाला तर धक्काच बसतो. राजमा मनात विचार करते की म्हणजे आज आईबद्दल काहीतरी चुकीचं घडवणार आहे ती. शालिनी खुश होऊन म्हणते की हे बघ, तुझ्या त्या शत्रूचा शेवट होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा राजमा म्हणते की मॅडम, पण मला भीती वाटते, काही होणार तर नाही ना. ती म्हणते की अगं हे सगळं काही होण्यासाठीच तर आपण करतोय, आपल्याला हे काम झालंच पाहिजे ना. त्याच वेळेला आता राजमा घाबरते. ती म्हणते की काहीतरी केलंच पाहिजे, आईला कसं अलर्ट करू मी की तिकडे काहीतरी घडतंय. आता ती खूपच घाबरत असते. त्यानंतर आता नित्या ही चालत असताना अधिराजमध्ये येतो आणि म्हणतो की काय हो, कुठे निघालात तुम्ही. आणि ती म्हणते की जरा जायचं होतं एके ठिकाणी. तेव्हा आता अधिराज म्हणतो. त्यावेळेला आता शालिनी ही पुन्हा तिथे फोन लावत असते आणि अधिराज म्हणतो की चला, तुम्ही बायकोची सगळी कर्तव्य पार पाडताना मग मला नवऱ्याची कर्तव्य पार पाडायला नकोत का. चला, जिथे जायचं तिथे सोडतो ना मी तुम्हाला. त्याच वेळेला त्या नित्या म्हणते की ठीक आहे. आणि ती मोबाईलमधलं लोकेशन आता त्याला सांगत सांगत दोघेजणही आता निघालेले असतात. मात्र इथे राजमा ही चिंतेमध्ये असते, काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. आता इथे हे ऐकल्यानंतर राजमा म्हणते की थांब, मी काहीतरी कॉल वगैरे करून आईला अलर्ट करते. तेवढ्यातच शालिनी तिचा फोन केस त्यांनी बेडवर टाकून देते आणि तिला म्हणते की काय झालं, तू इतके बेचैन का आहेस, शांत हो, काहीच होणार नाही. नंतर मग नित्या आता रूममध्ये जाते. त्याच वेळेला हे सगळं सोमनाथ बघत असतो आणि तिच्या मागोमाग आता अधिराजही नित्या मॅडम असा आवाज देत येतो. आणि अधिराजला आलेलं पाहून राजमाही बघत बसते, म्हणजे दोघांचाही आता जीव धोक्यात आहे आईबाबांचा, याची तिला खूप भीती वाटू लागते. तेवढ्यातच आता तिथे सोमा जातो आणि लॉक लावून टाकतो. नंतर आता अधिराज म्हणतो की कोण आहे तिकडे, कोणी दरवाजा लावला, खोल की दरवाजा, असं म्हणून तो जोरजोरात ओरडू लागतो. आता नित्या म्हणते की मला वाटतंय की बहुतेक हे शालिनीनेच केलं असावं, याचा अर्थ माझ्याबरोबर आज अधिराजही अडकला गेला आहे, काय करायचंय काही कळत नाही. आणि अधिराजला मी कसं सांगू की हे सगळं शालिनीचं कारस्थान आहे, ती याच्यावर काहीच विश्वास ठेवणार नाही. अधिराज म्हणतो की अहो नित्या मॅडम, काय झालं बोला की, कोणी सांगितलेलं तुम्हाला इथे यायला. तेव्हा आता इथे शालिनी ही फोनवर सोमाला सांगत असते की सगळं व्यवस्थित कर. आणि नंतर नित्याला ती फोन लावून म्हणते की हे बघ नित्या, आज तुझी शेवटची वेळ आहे, तिथे तुला मीच पोचवलेलं आहे. आता एक गोष्ट नक्की, ते म्हणजे तुझ्याबरोबर तुझा नवराही अडकला आहे. जा, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, दोघंही सोबतीने शेवटचा प्रवास करा, ठीक आहे, असं म्हणून आता ती
फोन ठेवते आणि नंतर अधिराज म्हणतो की थांबा, काही होणार नाही, मी मालकीनबाईंना फोन लावतो. आता अधिराजला ती म्हणते की काय झालं रे आणि त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. तेव्हा तो म्हणतो की ते समजा जाऊ द्या, मी जरा इथे एका ठिकाणी अडकलो आहे, प्लीज माझी मदत करा. त्याच वेळेला आता तो म्हणतो की आवाज येत नाही का तुम्हाला. ती इथून हॅलो हॅलो करते आणि मुद्दाम फोन ठेवून देते. आणि नित्याच्या लक्षात येतं की आता मोठ्या ट्रॅपमध्ये आपण अडकलेलो आहोत. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सोमाला शालिनी फोन करून सांगते की आपलं काम कर, वेळ आलेली आहे. आणि मग तो पाईप गॅसचा चालू करतो आणि आतमध्ये जो रूममध्ये पाईप सोडलेला असतो तो कॉक सोडल्यामुळे तिथे विषारी गॅस सोडला जात असतो आणि सगळ्या रूममध्ये आता तो वायू पसरला जात असतो. अधिराज दरवाजा वाजून दरवाजा खोल खोल असा आवाज देत असतो. मात्र तिला त्यांनी रुमाल बांधलेला असतो आणि नित्याला काही श्वास घ्यायला जमत नसतं. तिला आता गुदमरून श्वास सोडण्याची वेळ आलेली असते. आणि त्यानंतर मग आता अधिराजला बघून नित्या तिथेच खाली पडते आणि राजमाला आता शालिनी सांगते की झालं, नित्या गेली, नित्या शेवटचे श्वास मोजत आहे. आणि हे ऐकल्यावर मात्र राजमाला खूपच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येऊ लागतो. तर आता इथे अधिराज हा नित्या मॅडम असा जोरात आवाज देतो आणि हे ऐकल्यानंतर आता ती तिथल्या तिथेच खाली कोसळते. आता अधिराज नित्याला कसं वाचवणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.